आज आपण औषधीयुक्त धन्याजिऱ्याचं सरबत कसं करायचं ते बघू. 2 चमचे धने आणि 1 चमचा जिरा घेतलेले. हे 2 चमचे धने आपण खलबत्त्यात कुटून घेणार आहे. फार बारीक कुटले नाही तरी चालतात. अशा पद्धतीने कुटून आपण ते एका बाउलमध्ये काढून घेऊ. हे जिरेही कुटून घेतले. हे एकत्र करून आपण मिक्सिंग बाउलमध्ये मिक्स करणार आहे. हे जे धन्याचं सरबत आहे याला आयुर्वेदामध्ये धान्य खीम असं म्हणतात. धान्य खीम म्हणजे धन्याचं रात्रभर भिजत ठेवलेलं पेय. आता याच्यामध्ये आपण 1.5 ग्लास इतकं पाणी टाकणार आहे. हे जे पेय आहे हे वारंवार उन्हाळी लागणं, शरीरात आग होणं, डोळ्यांची आग होणं ही लक्षणं कमी करतं. हे साधारण रात्री 8-9 वाजता आपण भिजत ठेवलं तरी चालतं. मी याच्यामध्ये 1.5 ग्लास इतकं पाणी टाकलं आहे आणि आता झाकून ठेवून देते. सकाळी उठून उपाशी पोटी हे सरबत तुम्ही जर पिलात तर उन्हाळ्याचा त्रास नक्की कमी होतो. मी दुसऱ्या दिवशी सकाळी उघडून पाहिलं आणि आता हे आपण गाळून घेऊया. गाळणीने हे मी गाळून घेतलं. कपड्याने गाळलं तरी चालतं. हे जे सरबत आहे हे दररोज पिण्यासारखं आहे. चवीलाही छान आहे, पचन छान होतं, उन्हाळ्यातलं डिहायड्रेशन कमी होतं. असं हे औषधी गुणयुक्त सरबत आपलं तयार झालं आहे. याच्यामध्ये मी आता खडीसाखर टाकणार आहे. खडीसाखर ही थंड गुणाची असते. चव उत्तम निर्माण होते खडीसाखरमुळे. पित्तशमन होतं. हे सुंदर आपलं उन्हाळ्याचं सुंदर ड्रिंक तयार झालं आहे. कसं वाटलं तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.